महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच भाविकांनी राज्यातील मंदिरांमध्ये गर्दी केली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर 41 तास खुले राहणार आहे। भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत। यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे एक प्राचीन मंदिर आहे। भाविकांनी सकाळपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी केली। आज पहाटे 4 वाजल्यापासून शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे। महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये भाविकांनी आज मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। शासकीय महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर मध्ये दाखल झाले आहेत। यासोबतच परळीच्या विद्यमान मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे। रात्री 12 पासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरींना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली आहे। धाराशिव मेळाव्यात बोलताना नितीन गडकरी, तुम्ही राजीनामा द्या आणि महाविकास आघाडीमध्ये या, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असे ठाकरे म्हणाले। तसेच काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते, पण गडकरींचे नाही, असेही ते म्हणाले। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तुळजा भवानीची शपथ घेतली। तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शाह यांनी मला सांगितले की अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ। 2019 साली अमित शाह यांनी शब्द दिला होता, पण तो शब्द त्यांनी पाळला नाही। ते खोटे बोलत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले। पुन्हा एकदा शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल, असे ते म्हणाले। अभिनेता अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना पुष्पा 2 चित्रपटामुळे चर्चेत आहेत। प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटाची प्रचंड आतुरता लागली आहे। या चित्रपटाबाबत रश्मिकाने मोठी माहिती दिली आहे। पुष्पाच्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक मोठा व दमदार राहणार आहे। चित्रपटाची शूटिंग खूप चांगली झाली। सिक्वेलसाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली असून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत, असे रश्मिका म्हणाली। माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपण महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता असल्याचे म्हटले आहे। धोनीने एकदा गावस्कर यांच्या शर्टावर स्वाक्षरी दिली होती। हा शर्ट मी अजूनही माझ्या घरी सांभाळून ठेवला आहे, असे गावस्कर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे। प्रत्येक चाहत्याची त्याच्या हिरोला भेटण्याची आणि ऑटोग्राफ घेण्याची इच्छा असते, असेही गावस्कर यांनी म्हटले। दरम्यान लवकरच धोनी IPL मध्ये दिसणार आहे। मोदी सरकारने महिलांना मोठी भेट दिली आहे। केंद्र सरकारने PM उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानाची मुदत 1 वर्षाने वाढवली आहे। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याची माहिती दिली। उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अनुदानाची कालमर्यादा 31 मार्च 2025 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। गेल्या वर्षी सरकारने 14.2 किलोच्या सिलेंडरवरील सबसिडी 300 रुपयांपर्यंत वाढवली होती। राज्यात कुठे थंडी तर कुठे उन्हाचा झळा जाणवत आहेत। राज्यात कुठे थंडी तर कुठे उन्हाच्या झळा जाणवत आहेत। त्यातच आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याचे पाहायला मिळत आहे। गुरुवारी सोलापुरात सर्वाधिक 38.6 तर यवतमाळमध्ये 38.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे। उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह क्षीण झाल्यामुळे कमाल किमान तापमानात वाढ झाली आहे। नांदेड, परभणी, उदगीर, जेऊर, कोल्हापूर, मालेगाव, पुणे, सातारा येथे कमाल तापमान 35 अंशांच्या वर गेले होते। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे। भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असे ते म्हणाले आहेत। तसेच धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतदारसंघांचा दानवेंनी उल्लेख केला आहे। थोड्याच वेळात याबाबत डिटेलमध्ये बोलतो, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत। पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी माझी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद मोदीजी, असे शरीफ यांनी ट्विट केले आहे। दरम्यान जेव्हा शरीफ यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा मोदींनी ट्विट करत शरीफ यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते।
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे। जनतेची 24 तास वीज आणि मोफत वीज 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। यामध्ये वकिलांच्या चेंबरसाठी मोफत विजेचाही समावेश आहे, असेही केजरीवाल यांनी ट्विट करत सांगितले। 24 तास वीज आणि मोफत वीज फक्त दिल्ली आणि पंजाबमध्ये उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले। दरम्यान काल दिल्लीत मंत्रिमंडळाची बैठक झाली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 16 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे। कथित दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना 8 वेळा समन्स बजावले आहे। केजरीवाल एकदाही ईडी समोर हजर झाले नाही। त्यानंतर ईडी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात कोर्टात गेली होती। अरविंद केजरीवाल यांनी अर्थसंकल्प असल्याने हजर राहण्यासाठी सूट द्यावी असे म्हणत 16 मार्चला हजर राहण्याची हमी दिली होती। मोठा पडदा गाजवल्यानंतर दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच OTTवर पदार्पण करणार आहेत। ते गँग्स ऑफ गाझियाबाद या वेब सिरीज मध्ये झळकणार आहेत। नागेंद्र चौधरी यांनी ही सिरीज दिग्दर्शित केली आहे। 1990च्या दशकातील अंडरवर्ल्ड मैत्री आणि गुन्हेगारी या संदर्भात या वेब सिरीजची कथा आहे। या सिरीजमध्ये आशुतोष राणा, माहिरा शर्मा, सनी लिओनीसह इतर दिग्गज कलाकार आहेत। या सिरीजचे पोस्टर रिलीज झाले आहे। मुंबईतील वरळी भागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी केली। मुंबईकरांचा आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। आरोग्य आपल्या दारी या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। एप्रिल पासून 0 प्रिस्क्रिप्शन पॉलिसी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे। शेकडो कोंबड्या मृत्यू पावत आहेत। त्यामुळे या केंद्रातील सुमारे 8501 कोंबड्यांना मारून नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। फार्ममधील 16,000 पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली आहे। तसेच अंडी उबवणी केंद्रापासून 1 किमी परिसर बाधित क्षेत्र तर 10 किमी पर्यंतचा परिसर हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदान खुर्च्या मोकळ्या असतात, पण माझ्या सभेला गच्च भरलेल्या असतात। त्यामुळे मी मुख्यमंत्री नाही, मला माहीत आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे। संपूर्ण महाराष्ट्र चवताळलेला आहे, निवडणुकांची वाट बघत आहे। आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपत नाही। शिवसेना भाजपला संपून गाडून मुठमाती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही, असेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले। मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेला तर मी कोणाला सोडत नाही, असा इशारा शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना दिला। मला असे समजले सभेला येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली। सुनील शेळके, तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आले होते? तुझ्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा। मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, असेही पवार म्हणाले। काय नेमकं झालं याबद्दल मला कल्पना नाही। आमदार सुनील शेळकेंशी चर्चा करून पहिल्यांदा माहिती घेईन, त्यानंतर मी यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली आहे। दरम्यान शरद पवारांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात बोलताना मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना दिला आहे। वॉशिंग्टन मधील एका व्यक्तीने 2023 एका वर्षात 700 बर्गर खाण्याचा विक्रम केला आहे, तर आयुष्यभरात तब्बल 34,128 बर्गर खाऊन बर्गर खाण्याचा विक्रम त्याने त्याच्या नावावर केला आहे। डोनाल्ड गोरस्के असे त्याचे नाव आहे। सर्वात जास्त बर्गर खाल्ल्याने त्याचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे। त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडू शकले नाही। तो वेगवेगळे फास्ट फूडही खातो। महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। 20-20-8 असा फॉर्म्युला ठरला असून ठाकरे गट 20, काँग्रेस 20 व शरद पवार गट 8 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। ठाकरे गट व काँग्रेसच्या कोट्यातून वंचितला प्रत्येकी 2 म्हणजे 4 जागा देणार असल्याची माहिती आहे, तर शरद पवार गटातून 2 जागा महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष व राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला दिल्या जाणार असल्याची माहिती आहे।